ज्या 68 वर्षीय वडिलांनी आपल्या मुलाला शहराचा साहेब बनवण्यासाठी आपल्या वडिलोपार्जित वाड्याचा आणि किडनीच्या उपचारांचा त्याग केला, त्याच 68 वर्षीय वडिलांना मुलाने आपल्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांना वेटरचा ट्रे दिला. निर्लज्जपणाची हद्द पार केली. जेवणाच्या टेबलावर जागा अपुरी पडल्याने मुलगा पाहुण्यांच्या समोर म्हणाला, बाबा तुम्ही बाहेर जा, उरलेले अन्न तुम्ही नंतर खाऊ शकता. त्या एका क्षणात आतला वडील मरण पावला आणि एक बंडखोर जागा झाला. त्यांनी आपल्या मुलाच्या यशाबद्दलचे खरे काळे सत्य असलेली लाल डायरी सर्वांसमोर फेकली आणि घर सोडले. 3 वर्षांनंतर जेव्हा तोच मुलगा त्याच्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी शहरातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट मालकाकडे गेला, तेव्हा बॉसच्या समोर फिरत्या खुर्चीवर तोच बेघर बाप बसलेला पाहून त्याचा आत्मा थरथर कापला. नात्यांचे अनाथाश्रम. जेव्हा गावातील त्या जुन्या हवेलीच्या मुख्य दरवाजेचे कुलूप ठोठावले, अरे देवा, या आवाजाने घर बंद झाल्यावर 68 वर्षीय दीनानाथजींचे हृदय धडधडत होते. हे फक्त विटा आणि दगडांचे घर नव्हते, ते त्यांच्या पूर्वजांचे प्रतीक होते. त्यांच्या पत्नीची आठवण होती आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे प्रतीक होते. आणि त्यांचा मुलगा समीरचे बालपण होते. पण आज सर्व काही विक्रीसाठी होते. का? मी स्वतःला समजावून सांगितले, ही ओढ कशासाठी दीनानाथ? हे सर्व फक्त विटा आणि माती आहे. माझी खरी संपत्ती माझा मुलगा समीर आहे. आता माझे म्हातारपण त्याच्यासोबत, माझा नातू आरव सोबत खेळण्यात घालवले जाईल. मी शहरात माझ्या घरी जात आहे. त्यांच्या एका हातात जुनी लोखंडी ट्रंक होती आणि दुसऱ्या हातात शुद्ध गावठी तूप, बेसनाचे लाडू आणि त्यांच्या नातवासाठी काही खेळणी असलेली बॅग होती. ट्रेनच्या जनरल डब्यात होणारी धडपड देखील आज आशीर्वाद वाटत नव्हती, कारण त्यांचे गतव्यवस्थान त्यांच्या मुलाचा आलिशान फ्लॅट होता, ज्याचा पाया त्यांनी स्वतःचे घर विकून मिळवलेल्या पैशातून घातला होता. दुपारचे 3 वाजले होते. जेव्हा दीनानाथ ऑटो रिक्षातून उतरले आणि त्या गगनचुंबी इमारतीसमोर उभा राहिले, तेव्हा ते स्तब्ध झाले. ते त्या गगनचुंबी इमारतीसमोर उभे असताना सुरक्षा रक्षकाने त्यांचा फेटा आणि धोतर कुर्ता पाहून त्यांना थांबवले. रक्षक म्हणाला, अरे बाबा, तुम्ही कुठे जात आहात? ही धर्मशाळा नाहीये. दीनानाथजीने अभिमानाने छाती फुगवली. ते हसले आणि म्हणाले, साहेब, मी कोणाकडेही भीक मागायला आलो नाही. माझा मुलगा समीर 14व्या मजल्यावर राहतो. हे त्यांचं घर आहे, म्हणजे माझं घर. गार्ड इंटरकॉमवरून बोलला आणि अनिच्छेने त्यांना जाऊ दिले. लिफ्टमध्ये आरसे होते. दीनानाथजींना त्यांचे प्रतिबिंब दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात त्यांच्या मुलाला भेटण्याची आशा होती. डिंग डॉंग. फ्लॅट क्रमांक 1402 ची दाराची बेल वाजली. दार उघडले. समीर समोर उभा होता. ब्रँडेड कपडे, महागडे घड्याळ. त्याच्या वृद्ध वडिलांना समोर पाहून समीरच्या चेहऱ्यावर दीनानाथजीने ज्या आनंदाची अपेक्षा केली होती, तो आनंद दिसत नव्हता. त्याच्या कपाळावर एक हलकीशा सुरकुत्या पडल्या, जणू काही एक नको असलेला पाहुणा आला आहे. अरे बाबा, आज तुम्ही इथे आलात का? तुम्ही म्हणालात की संध्याकाळची ट्रेन आहे. दीनानाथजीने आपल्या मुलाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण समीरने फक्त त्यांच्या पायांना स्पर्श करण्याचे नाटक केले आणि मागे सरकला. तो, हो बाळा, मला ती ट्रेन लवकर मिळाली. मी माझ्या नातवाला आश्चर्यचकित करण्याचा विचार केला. दीनानाथजींनी त्यांची जड ट्रंक उचलली
आणि आत पाऊल ठेवलेच होते तेवढ्यात ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या निशाला कर्कश आवाज आला. अरे, कसला वास आहे समीर. निशाने नाकाला रुमाल धरला. ती सोफ्यावरून उठली, जणू कोणीतरी मेलेले प्राणी खोलीत आणले आहे. तिची नजर दीनानाथजींवर पडली. ते जुन्या ट्रंकवर आणि त्यांच्या कपड्यांवर प्रवासाची धूळ आणि गावातील मातीचा वास येत होता. निशा चिडून समीरला म्हणाली, समीर, मी तुला सांगितले होते की बाबा येतील तेव्हा आधी ते काम पूर्ण करा. बघा, त्यांच्या कपड्यांना विचित्र वास येत आहे, जुन्या रद्दीसारखा. माझ्या ड्रॉइंग रूममध्ये दुर्गंधी पसरली आहे. माझा राल्फ लॉरेन रूम फ्रेशनर देखील कुचकामी झाला आहे. दीनानाथजी थांबले. ते मागे सरले. त्यांनी आपला पाय मागे घेतला. त्यांच्या पत्नीच्या साड्या आणि समीरच्या बालपणीच्या खेळण्या असलेल्या ट्रंकला त्यांची सून दुर्गंधीयुक्त रद्दी म्हणत होती. का सुनबाई, तो कडुलिंबाच्या पानांचा वास आहे. मी कपडे सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रंकमध्ये ठेवले आणि बघ, मी तुमच्यासाठी शुद्ध गावठी तूप आणले आहे. निशाने हात हलवत त्यांना थांबवले. बाबा प्लीज, हे तूप आणि तेल तुमच्याकडेच ठेवा. आम्ही ऑलिव्ह ऑइल खातो, त्यात एवढे कोलेस्ट्रॉल नसते. आणि समीर ऐक. निशाने समीरला एका कोपऱ्यात ओढले, पण तिची कुजबूज दीनानाथपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत होती. समीर, माझे लक्षपूर्वक ऐक. मी उद्या एक किटी पार्टी करणार आहे. माझे सर्व हाय प्रोफाईल मैत्रिणी येत आहेत. जर त्यांना तुझे वडील या वेशात किंवा त्यांच्या या लोखंडी ट्रंकला पाहुण्यांच्या खोलीत पाहिले तर माझी इज्जत जाईल. माझा काय आदर असेल. त्यांचे सामान पाहुण्यांच्या खोलीत ठेवले जात नव्हते. समीर, जो नेहमीच त्याच्या पत्नीसमोर कणहीन दिसत होता, तो शांत आवाजात म्हणाला, पण निशा, बाबा कायमचे राहण्यासाठी आले आहेत. आपण त्यांना कुठे झोपवणार. स्वयंपाकघराच्या शेजारील स्टोरूम रिकामी आहे. त्यांचे सामान तिथे ठेवा. असो, तिथे एक जुनी खाट आहे. त्यांच्यासाठी ते पुरेसी आहे. समीर, खोल्या फक्त पाहुण्यांसाठी आहेत, कायमस्वरूपी रहिवाशांसाठी नाही. आणि त्यांना समजावून सांगा की जेव्हा माझ्या मैत्रिणी येतील तेव्हा त्यांनी त्यांच्या खोलीतून बाहेर पडू नये. समीर मागे वळला. तो दीनानाथजींच्या डोळ्यात पाहू शकला नाही. बाबा, पाहुण्यांच्या खोलीत अजूनही काही नूतनीकरणाचे काम बाकी आहे. AC देखील खराब आहे. म्हणून काही गोष्टी आत्ताच करायच्या आहेत. काही दिवस स्टोरूम रूममध्ये स्वतःला समायोजित करू शकाल का. दीनानाथजीने त्यांच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना समजले की AC मध्ये बिघाड नव्हता, तर त्यांच्या मुलाचा हेतू होता. ज्या मुलासाठी त्यांनी आपला बंगला विकला. पण त्यांना कळले की त्यांच्या मुलाच्या 3 BHK फ्लॅटमध्ये त्यांच्यासाठी चांगली खोलीही नाही. पण एका वडिलांचे मन आपल्या मुलाला लाजताना पाहण्यास सहन करू शकले नाही. त्यांनी खोट्या हास्यामागे आपल्या दुखावलेल्या भावना लपवल्या. ठीक आहे बाळा, मला ACची सवय नाही. मी उघड्या हवेचा माणूस आहे. तू मला सांगशील तिथे मी झोपेन. माझ्यासाठी तुझे घर मंदिर आहे. समीरने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने चौकीदाराला बोलावले. छोटू, ही ट्रंक आणि बाबांचे सामान स्टोरूममध्ये ठेव. आणि हो, वास घालवण्यासाठी ते फिनाईलने पुसून टाका. दीनानाथजीने त्यांची बॅग उचलली आणि खिडकी नसलेल्या लहान खोलीत गेले. तिथे जुन्या वर्तमानपत्रांच्या
तुकड्यांचे आणि तुटलेल्या फर्निचरचे ढीग होते. अंधाऱ्या खोलीत प्रवेश करताच त्यांना जाणवले की गावात ते मालक होते, पण इथे शहरात ते आता त्यांच्या मुलाचे वडील नव्हते, तर घरात फक्त एक कचरा होता. वेळ वाळूसारखी निसटत चालली होती आणि घरातील दीनानाथजींचा दर्जा वडिलांपासून कमी होऊन वेतन न मिळालेल्या नोकरापर्यंत गेला होता. ज्या शरीराने 68 वर्षे कष्ट करून मुलाला वाढवले होते, आज त्याच मुलाच्या घराच्या एका कोपऱ्यात पडलेले निरुपयोगी बनले होते. त्यांचा दैनंदिन दिनचर्या आता अलार्मने सुरू होत नव्हती, तर भीतीने सुरू होत असे. ते पहाटे 5 वाजता उठायचे. एसीच्या थंड हवेमुळे आणि स्टोर रूमच्या ओल्यापणामुळे त्यांना वेदना होत होत्या, पण त्यांना कण्याची परवानगी नव्हती. ते लंगडत दूध आणण्यासाठी सोसायटीच्या गेटपर्यंत चालत जायचे. लिफ्ट अनेकदा बिघडलेली असायची, म्हणून 3 मजल्यांच्या पायऱ्या चढायचे. ते वर्तमानपत्रे आणि भाज्या घेऊन यायचे. त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा, छातीत दुखायचे, पण जर मी 5 मिनिटेही उशीर केला तर निशा त्यांना टोमणे मारायला तयार असायची. बाबूजी, आज पुन्हा उशीर झाला. आरवचे जेवण कोण पॅक करणार? मला जिमला जायचे आहे. तुम्ही फक्त कारणे सांगत आहात. त्या घरात दीनानाथला बाबूजी म्हटले जायचे, बाबा नाही. जणू तो एखाद्या जुन्या नोकराला हाक मारत होता. आता त्याची स्थिती घरातील सीसीटीव्ही कॅमेरा आणि डिलिव्हरी बॉयपेक्षा जास्त काही नव्हती. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. जेवणाचे टेबल विविध पदार्थांनी सजवले होते. शाही पनीर, दाल मखनी आणि बटर नान. घरात सुगंध दरवळत होता. दीनानाथजी स्टोअर रूममध्ये बसून सुक्या रोट्याची वाट पाहत होते, पण भुकेमुळे त्यांना हॉलमध्ये जावे लागले. तेवढ्यात निशाने त्यांना पाहिले. अरे बाबूजी, तुम्ही परत आलात. बरं झालं. बघा, आरव जेवत नाहीये. तुम्ही त्याला तुमच्या मांडीवर घ्या आणि बाल्कनीत फिरायला घेऊन गेल्यानंतर त्याला खायला घाला. समीर आणि निशा खुर्चीवर बसले होते. दीनानाथजी जड थरथरत्या हातांनी 7 वर्षाच्या आरवला आपल्या मांडीवर घेतले. त्याची पाठ वाकलेली होती. त्यांनी आरवला खायला दिले, जरी त्यांचे स्वतःचे पोट भुकेने गडगडत होते. समीरने एक गरम नान तोडला आणि पनीरमध्ये बुडवून तोंडात घातला. दीनानाथचे डोळे त्या घासावर खेळले होते. त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. समीर म्हणेल अशी आशा बाळगून त्याने आपल्या मुलाकडे पाहिले. बाबा, तुम्हीही बसा. पण त्यांच्याकडे न पाहता समीर निशाला म्हणाला, निशा, पनीरमध्ये थोडे कमी मीठ आहे. पुढच्या वेळेस काळजी घे. वडिलांची भूक कोणाच्याही लक्षात आली नाही. तेवढ्यात आरवने हात हलवला आणि जेवणाची प्लेट दीनानाथजींच्या कपड्यावर पडली. निशा ओरडली, अरे बाबूजी, तुम्हाला मूल सांभाळता येत नाही. तुम्ही माझ्या महागड्या कार्पेटवर डास आणली. आता ते कोण साफ करणार? जा, आधी ते स्वच्छ करा. त्या दिवशी भुकेलेले दीनानाथजी त्यांच्या नातवाचे सांडलेले अन्न स्वच्छ करण्यासाठी खाली वाकले. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे जेव्हा समीरने त्याच्या वडिलांचे कण्याने ऐकू येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला. एके दिवशी निशाचे आई वडील भेटायला आले होते. स्वयंपाकघरात मिठाई बनवण्याची तयारी सुरू होती. काजू कतली, समोसे आणि खिरीच्या सुगंधाने दीनानाथजींना चक्कर आली. दीनानाथजींना मधुमेह होता. दुपारचे 3 वाजले होते.
सकाळपासून त्यांनी चहाशिवाय काहीही घेतले नव्हते. अचानक त्यांची दृष्टी काळी पडू लागली. त्यांचे हातपाय थंड पडले. त्यांना वाटले की ते पडतील. ते स्वयंपाकघराच्या दाराशी अडखळले, जिथे निशा तिच्या आईसोबत हसत होती. दीनानाथजी थरथरत अडखळत म्हणाले, सुनबाई, मुली, मला थोडं काहीतरी खायला दे. माझे हात थरथरत आहेत. माझी साखर कमी झाली आहे. मला चक्कर येत आहे. जर मी काही खाल्ले नाही तर मी पडेन. निशाने त्यांचे शब्द मध्येच थांबवले. निशाचा चेहरा त्यांच्या संभाषणात व्यत्यय आला हे पाहून लाल झाला. तिला तिच्या आईसमोर लाज वाटली. ती रागाच्या भरात त्यांच्याकडे आली आणि हळुवारपणे पण विषारी आवाजात कुजबुजली, बाबूजी, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही इथे का आला आहात? माझे आईवडील इथे आहेत. आम्ही सगळे हसत आणि विनोद करत आहोत आणि तुम्ही तुमच्या भिकारी चेहऱ्याने इथे आला आहात. मला थोडे खायला द्या. मला थोडे खायला द्या. अरे, तुम्ही धीर धरू शकत नाही का? पाहुण्यांसाठी सध्या एक खास थाळी तयार केली जात आहे. जर मी माझ्या जुन्या तुटलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये तुम्हाला जेवण वाढले तर माझे वडील काय विचार करतील? मी माझ्या सासऱ्यांना जेवण देत आहे. आत जा. पाहुणे गेल्यानंतर जेवा. इथे काही करू नकोस. निशा स्वयंपाकघरात निघून गेली. दार त्यांच्या तोंडावर जोरात बंद झाले. दीनानाथच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचे शरीर थकले होते. जर त्याने काही खाल्ले नसते तर ते तिथेच बेशुद्ध पडले असते. वृद्ध वडिलांनी त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे जीवन बलिदान दिले होते. त्यांनी त्यांचा स्वाभिमान बंद दारामागे सोडला. ते हळूहळू चोरून स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूला गेले. तिथे कचरापेटी ठेवली होती. तिथे एका जुन्या टोपलीत काल रात्रीच्या उरलेल्या 2 शिळ्या रोट्या ठेवल्या. कदाचित मोलकरणीसाठी फेकून देण्यासाठी ठेवल्या असतील. थरथरत्या हातांनी दीनानाथजीने त्या कडक काठीसारख्या रोट्या उचलल्या. त्यांना दात नव्हते, त्यामुळे ते घास चावू शकत नव्हते. त्यांनी नळ चालू केला. रोट्या पाण्यात मऊ करण्यासाठी वाहत्या पाण्याखाली भिजवली आणि मग ड्रॉइंग रूममधून त्यांच्या मुलाचा आणि नातेवाईकांचा हास्याचा आवाज येताच वडील स्वयंपाकघरातील सिंक खाली बसले आणि पाण्यात भिजवलेली शिळी रोटी खाऊन त्यांची भूक भागवली. प्रत्येक घासाद्वारे त्यांच्या डोळ्यातून अश्रू रोटीवर पडत होते. ते अश्रू असहाय्यतेचे होते. ते स्वतःशी म्हणाले, समीर बाळा, ज्या बापाने तुला स्वतः कष्ट करून वाढवले, खायला घातले, शिक्षण दिले आणि आज तू त्याच वडिलांना त्यांच्याच घरात अन्न चोर बनवले आहेस. त्या दिवशी दीनानाथचे पोट भरले होते, पण त्यांचा आत्मा कायमचा तुटून पडला होता. ही वेळ त्यांना मारून टाकणारी होती. मग ती रात्र आली, ज्याने त्यांना पूर्णपणे तोडून टाकले. त्यांचा नातू आरवचा 7वा वाढदिवस होता. समीरने शहरातील श्रीमंतांना आणि त्याच्या ग्राहकांना आमंत्रित केले होते. निशाचे पालकही आले होते. निशाचे वडील एक वरिष्ठ निवृत्त अधिकारी होते, ज्यांचा संपूर्ण अधिकार घरात होता. पार्टी सुरू झाली. दीनानाथजींना त्यांचा सर्वात स्वच्छ पण थोडासा जीर्ण झालेला कुर्ता पायजमा घातला होता. त्यांनी आरवचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. ते त्याला भेटवस्तू देण्यासाठी हॉलमध्ये आले. तेवढ्यात समीरने त्यांचा हात धरला आणि एका कोपऱ्यात ओढले. बाबा, तुम्ही इथे काय करत आहात?
तुम्हाला माझे बॉस आणि निशाचे बाबा इथे बसलेले दिसत नाहीत का? तुमचा हा लूक, हे जुने कपडे सगळे माझी चेष्टा करतील. कृपया स्टोअर रूममध्येच थांबा. दीनानाथजींचे डोळे भरून आले. बाळा, मी आत्ताच आरवला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. तेवढ्यात निशा आली आणि म्हणाली, समीर, आपल्याकडे वेटर आले नाहीत. बाबूजींना सांग त्यांना कोल्ड्रिंक्स देण्यासाठी. ते कुटुंबातील सदस्य असले तरी त्यांना कोणीही ओळखत नाही. ते म्हणतील की ते कोणीतरी दूरचे नातेवाईक आहेत जे मदत करत आहेत. दीनानाथजींना स्तब्ध झाले. ज्या मुलासाठी त्यांनी त्यांची जमीन विकली, तोच मुलगा आता त्याच्याच पार्टीत त्यांना वेटर बनवले होते. आपल्या मुलावरील प्रेमाने आंधळे होऊन वडिलांनीही तेच केले. दीनानाथजीच्या थरथरत्या हाताने कोल्ड्रिंक्स आणि स्टार्टर्स भरलेला जड ट्रे उचलला. ट्रेचे वजन कदाचित फक्त 2 किंवा 3 किलोग्रॅम असेल, पण त्या क्षणी ते डोंगरासारखे जड वाटले. हे ओझे काचेच्या ग्लासचे नव्हते, तर त्यांच्या स्वाभिमानाच्या मृतदेहाचे होते. ज्या मुलाला तिने बोट धरून चालायला शिकवले होते, त्याने आज पार्टीत त्यांना वेटर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हॉलमध्ये संगीत वाजत होते. शहरातील श्रीमंत लोक, समीरचे क्लायंट आणि निशाचे पालक हसत आणि विनोद करत होते. डोळे मिचकावून दीनानाथजी गर्दीतून चालत होते. त्यांना भीती वाटत होती की कोणीही त्यांना ओळखू नये, कोणी विचारू नये, अरे दीनानाथजी, तुम्ही इथे ट्रे घेऊन का फिरत आहात? तेवढ्यात निशाचा आवाज घुमला. तिने तिच्या वडिलांकडे इशारा केला. निशा तिच्या वडिलांना बनावट हास्य देत म्हणाली, बाबा, कृपया काही सुरुवात करा. हा आमच्या गावातील एक दूरचा नातेवाईक आहे, मदत करत आहे. दीनानाथजीचे हृदय पिळवटून गेले. दूरचा नातेवाईक? ते निशाच्या वडिलांसमोर ट्रे घेऊन उभे होते. आपल्या पदाचा नेहमीच अभिमान बाळगणारा निवृत्त अधिकारी बाबू दीनानाथजींकडे न पाहता ट्रेमधून एक कप उचलला आणि फुसफुशीतपणे बोलला. श्यामबाबू त्यांचे चष्मे समायोजित करत कर्कश आणि आज्ञाधारक आवाजात म्हणाले, अरे भाऊ, हे पेय थंड नाहीये. जा आणि आणखी बर्फ घाला. तुमचं काम नीट करा. दीनानाथचे ओठ थरथरले. मी समीरचा बाप आहे, तुमचा व्याही आहे असे म्हणायचे होते, पण समीरचे असह्य घाबरलेले डोळे पाहून ते गप्प राहिले. त्याने डोके टेकवले, हो म्हटले आणि मागे वळले. जेवणाची वेळ झाली होती. जेवणाच्या टेबलावर विविध प्रकारचे पदार्थ ठेवले होते. फक्त 4 खुर्च्या होत्या. निशा, समीर आणि निशाचे आईवडील येऊन बसले. दीनानाथजी सकाळपासूनच भुकेले होते. दिवसभराच्या कामामुळे ते थकले होते आणि आता ते वेटर होते. न कळत सवयीप्रमाणे ते जेवणाच्या टेबलाकडे गेले. त्यांना वाटले की त्याच्या मुलाने एक अतिरिक्त खुर्ची मागवली असेल. दीनानाथजीने रिकाम्या खुर्चीच्या हँडलवर हात ठेवला आणि खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत असताना तेवढ्यात निशाचे वडील श्यामबाबू यांनी त्यांचा चमचा त्यांच्या प्लेटवर मारला आणि दीनानाथजींकडे पाहिले. श्यामबाबू कठोर आणि अपमानास्पद स्वरात म्हणाले, अरे भाऊ, तू इथे आमच्या शेजारी का बसला आहेस? तुला ते दिसत नाही का? इथे फक्त 4 जणांसाठी जागा आहे का? दीनानाथजी थबकले. त्यांनी असहाय्यपणे समीरकडे पाहिले. समीरने आपली नजर वळवली आणि त्याच्या ताटाकडे पाहिलं. दीनानाथजी डळमळीत आवाजात म्हणाले, बरं,
व्याहीजी, माझे गुडघे खूप दुखत आहेत. मला फक्त कोपऱ्यात थोडी जागा हवी आहे. पण श्यामबाबूंनी त्यांना पूर्ण करून दिली नाही. त्यांनी समीरकडे तुच्छतेने पाहिले आणि त्याला टोमणे मारले. श्यामबाबू समीरकडे पाहत म्हणाले, बाळा समीर, तू म्हणालास की आज आरवचा वाढदिवस आहे, म्हणून आम्ही सर्व इथे एकत्र जेवण करण्यासाठी आलो आणि तू मला इथे माझा अपमान करण्यासाठी बोलावले आहेस का? आत्ता आपण या अशा लोकांसोबत बसून जेवण करणार का? वातावरण तणावपूर्ण झाले. निशाने टेबलाखालून समीरच्या पायाला लाथ मारली. पत्नी आणि सासऱ्यांसमोर पाठीचा कणा नसलेल्या समीरने अखेर तोंड उघडले, पण त्याच्या वडिलांचा बचाव करण्यासाठी नाही, तर त्यांना शेवटचा धक्का देण्यासाठी. हळू पण चिडलेल्या आवाजात समीर त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, कृपया इथे एकही क्षण थांबवू नका. निशाच्या बाबांना वाईट वाटत आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? असो, तुमची स्थिती म्हणजे तुमचे कपडे घाणेरडे आहेत. पाहुण्यांना किळस वाटेल. दीनानाथजी स्तब्ध झाले. त्यांचा स्वतःचा मुलगा म्हणत होता की त्यांना किळस वाटेल. तेवढ्यात आतून आरवचा रडण्याचा आवाज आला. आरव कदाचित जागा झाला असेल आणि रडत असेल. या संधीचा फायदा घेत निशाने रुमालाने तोंड पुसत अतिशय कठोरपणे आदेश दिला, बाबूजी, ऐकताय ना? आरव रडत आहे. जा, त्याला उचलून बागेत फिरायला घेऊन जा. आपण शांतपणे जेवण केल्याशिवाय आत येऊ नका. लहान मुलांच्या रडण्याने बाबांचा मूड बिघडतो. समीरने लगेचच आपल्या पत्नीशी सहमती दर्शवली. आरवची दुधाची बाटली त्याच्या वडिलांना देत समीरने आपली नजर वळवली आणि म्हणाला, हो बाबा, कृपया त्याची काळजी घ्या. तुम्ही नंतर स्वयंपाकघरात जाऊन उरलेलं अन्न खाऊ शकता. हातात दुधाची बाटली घेऊन आलिशान जेवणाच्या टेबलाजवळ उभा असलेले दीनानाथ जिवंत प्रेतासारखे त्यांच्या मुलाच्या समोर उभे राहिले होते. त्यांचा मुलगा, सून आणि व्याही त्याच्या समोर 56 नैवेद्य खात होते आणि ते त्यांना त्या घरातील पाळीव कुत्र्याप्रमाणे निघून जाण्यास सांगितले जात होते. दीनानाथजींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या वृद्ध डोळ्यात आलेले अश्रू आता सुकले होते. त्यांनी आपल्या नातवाला उचलले आणि एकही शब्द न बोलता जेवणाच्या खोलीतून बाहेर पडले. पण निघताना त्यांनी ठरवले होते की त्या घरातली त्यांची शेवटची रात्र असेल. त्यांनी त्यांच्या नातवाला झोपवले आणि नंतर त्याच्याकडे प्रेमाने पाहिल्यानंतर ते रडले आणि बाहेर आले. त्यांचे हृदय तुटत होते. दरम्यान बाहेर सर्वजण आनंदाने जेवत, पीत आणि हसत होते. अपमान पचवत दीनानाथजी पुढे सरकले. समीरचे उरलेले अन्न खाऊन टाका, हे शब्द त्यांच्या कानात वितळलेल्या शिशासारखे घुसले. दीनानाथची पावले गोठली. त्याने ट्रे उचलली. त्याचे हात थरथरत होते. अचानक जड काचेचा ट्रे जवळच्या सजावटीच्या टेबलावर ठेवण्याऐवजी त्यांनी ती त्यांच्या सर्व शक्तीनिशी जमिनीवर फेकली. हॉलमध्ये काचेचे तुकडे पसरले. आवाज इतका मोठा होता की निशाच्या हातातून चमचा पडला आणि श्यामबाबू त्यांच्या खुर्चीवरून उठले. संगीत थांबले. सर्वांच्या नजरा म्हाताऱ्या वडिलांवर गेल्या. निशा रागवली, बाबूजी, हे काय असभ्यपणा आहे? पाहुण्यांसमोर तुम्ही वेडे झाला आहात का? दीनानाथजीने डोके वर केले. त्यांचे डोळे आता असह्य नव्हते.
उलट ते वडिलांच्या उग्र रूपाने भरले होते. दीनानाथजी म्हणाले, समीर, पुरे झाले. समीर त्याच्या खुर्चीवरून उभा राहिला. बाबा, तुम्ही? दीनानाथजींनी हात वर केला. शांत राहा. आज कोणीही बोलणार नाही. फक्त ज्याला तुम्ही मुका समजता तोच बोलेल. दीनानाथजीने जुन्या घाणेरड्या जॅकेटच्या आतल्या खिशात हात घातला. त्यांना एक जुनी फाटलेली लाल डायरी आणि एक बँक कार्ड सापडले. ते थरथर कापत डायनिंग टेबलाकडे गेले आणि टेबलाच्या मध्यभागी प्लेट्सवर फेकून दिले. समीर, तुला वाटतं का हे घर, ही मोठी गाडी, या मखमली खुर्च्या आणि ही भव्यता तुमच्या मेहनतीचे फळ आहे का? तुम्हाला वाटते का की तुम्ही स्वतःहून बनवलेले आहेत? दीनानाथजी हसले. एक कोरडे कडू हास्य. आज मी तुम्हाला ते एक सत्य सांगतो जे मी माझ्या हृदयात गेल्या 10 वर्षांपासून दडवून ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या डायरीतील एक पान उलटले. तुम्हाला आठवतंय का? तुम्ही 10 वर्षांपूर्वी तुमचा पहिला व्यवसाय सुरू केला होता आणि तो दिवाळखोरीत निघाला होता. तुम्ही गुंडांचे पैसे घेतले होते. तुम्ही आत्महत्या करणार होता. मग एका अज्ञात गुंतवणूकदाराने तुम्हाला 20 लाख रुपये दिले, ज्यामुळे तुमचा जीव वाचला. तुम्ही कधी विचार केला का की तो देवदूत कोण होता? समीरचा चेहरा घामाने भिजला होता. तो काही व्यापारी होता. तो व्यापारी मीच होतो समीर, तो मीच होतो. डॉक्टरांनी मला सांगितले की मला किडनीचा संसर्ग झाला आहे. ऑपरेशन आवश्यक आहे. पण मी माझी औषधे घेणे बंद केले. मी माझी उरलेली वडिलोपार्जित जमीन गुप्तपणे गहाण ठेवली, जेणेकरून तुम्हाला ते 20 लाख रुपये मिळतील. मी वेदनेने तडफडत होतो, रक्ताच्या उलट्या करत होतो, जेणेकरून माझा मुलगा त्याचा सूट घालून ऑफिसला जाऊ शकेल. पाहुण्यांमध्ये गोंधळ उडाला. निशाचा चेहरा फिका पडला. दीनानाथजी निशाच्या वडिलांकडे, श्यामबाबूकडे वळले, जे आतापर्यंत गर्विष्ठ होते. व्याहीजी, तुम्ही खूप श्रीमंत दिसता, नाही का? तुम्ही मला स्टूलवर बसायला सांगत होता. दीनानाथजींनी टेबलावर मूठ मारली. ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही बसून जेवण करत आहात आणि ज्या छताखाली तुम्ही माझा अपमान करत आहात, त्याच छताखाली बसून मेजवानी घेत आहात. या फ्लॅटच्या डाऊन पेमेंटसाठी 15 लाख रुपये माझ्या पंजोबांनी बांधलेला माझा शेवटचा वाडा विकून दिले होते. या संगमरवरी जमिनीखाली, या घराच्या प्रत्येक विटेत माझे रक्त आणि घाम गाळले आहे. समीर थरथर कापू लागला. बाबा, हे खरे आहे का? खरंच? सत्य हे आहे की समीर, मी सापाला पाळले होते. मला वाटले होते की माझ्या म्हातारपणी तू माझा आधार होशील, पण तू मला त्याच काठीने मारलेस आणि घराच्या एका कोपऱ्यात फेकून दिलेस. दीनानाथजींच्या डोळ्यातून अश्रू तरळले, पण त्यांचा आवाज अखंड राहिला. पण आत्ताच मी तुम्हाला आणि स्वतःला या कृपेच्या खोट्या नात्यातून मुक्त करायचे आहे. निशा अडखली. बाबूजी, तुम्ही निघताय इतक्या उशिरा? हो सोनबाई, मी जात आहे. कारण ज्या वडिलांना तुम्ही तुमच्या जेवणाच्या टेबलवर खुर्ची देण्यास पात्र मानत नाही, तो बाप आता तुझ्या आयुष्यात असण्याच्या लायकीचाही नाही. मी वेटर झालो, नोकर झालो, आया झालो. मी हे सगळं सहन केलं, पण आज तू माझा जीव मारलास. समीर पुढे म्हणाला. बाबा, तुम्ही कुठे जाणार? अनाथाश्रमात? दीनानाथजीने त्यांच्या मिशा फिरवल्या. अनाथाश्रम नाही. दीनानाथ कधीही कोणाच्याही तुकड्यावर वाढला नाही
आणि भविष्यातही वाढणार नाही. माझे कौशल्य अजूनही माझ्या हातात आहे. मी रस्त्यावर एक स्टॉल लावेन, फुटपाथवर झोपेन, भीक मागेन, पण तुमच्या सोन्याच्या पिंजऱ्यात गुदमरून मरणार नाही. तुमच्या शिळ्या भाकरीबद्दल आणि या अपमानाबद्दल अभिनंदन. दीनानाथ वळले आणि आरवकडे गेले. तिथेच घाबरून उभा असलेल्या आपल्या नातवाच्या कपाळावर चुंबन घेतले. मला माफ कर आरव, तुझे आजोबा जात आहेत. फक्त प्रार्थना कर की तू मोठा होऊन तुझ्या वडिलांसारखा होऊ नकोस. आणि त्याच क्षणी रात्री 11 वाजता दीनानाथजीने त्या अलिशान फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि अंधारात गायब झाले. समीर लिफ्टकडे धावत गेला आणि ओरडला, बाबा बाबा, पण ते आधीच निघून गेले होते. दीनानाथजीने मागे वळून पाहिले नाही. काळाचे चक्र फिरले आणि ते इतके वेगाने फिरले की वरून लोक जमिनीवर आले. त्यांच्या जाण्याने समीरच्या कुटुंबाचे आशीर्वाद नाहीसे झाले. त्यांच्या वडिलांचे गुप्त आशीर्वाद आणि आर्थिक आधार थांबला. कर्जावर चालणाऱ्या समीरच्या व्यवसायाला मंदीचा फटका बसला. घरी दररोज अडचणी येऊ लागल्या. फक्त पैशावर प्रेम करणारी निशा, तिने समीरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. समीर आता दारूच्या नशेत बुडाला होता. आपल्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी समीरने शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि वेगाने वाढणाऱ्या फूड ब्रँड दादाजीज किचन च्या प्रमुखाशी एक मोठा करार करण्यासाठी संपर्क साधला. तो ऑफिसमध्ये पोहोचला. गेल्या 2 वर्षात या ब्रँडने चांगलीच लोकप्रियता मिळवल्याचे ऐकले होते. त्याच्या मालकाच्या देशी चव आणि हाताची जादू ने लोकांना भुरळ घातली होती. मोठे गुंतवणूकदार रांगेत उभे होते. समीर रिसेप्शनवर वाट पाहत होता. त्याला आशा होती की जर त्याला केटरिंगचे कंत्राट मिळाले तर त्याची कंपनी वाचेल. रिसेप्शनिस्ट म्हणाली, साहेब, चेअरमनने तुम्हाला बोलावले आहे. केबिन नंबर 1. धडधडत्या हृदयाने समीर आत गेला. एक प्रशस्त केबिन, काचेच्या भिंती असलेली खोली, आलिशान आतील भाग. समोर खिडकीकडे तोंड करून एक मोठी चामड्याची फिरणारी खुर्ची होती. समीर संकोचून म्हणाला, शुभ सकाळ साहेब, मी समीर वर्मा आहे. खुर्ची हळूहळू वळली आणि त्याचा चेहरा दिसताच समीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या हातातून फाईल खाली पडली. त्याच्या समोर कोणी अनोळखी व्यापारी बसला नव्हता, तर दीनानाथ बसले होते. पण ते फाटक्या कपड्यांमध्ये दीनानाथजी नव्हते, तर एक निष्कलंक पांढरा कुर्ता, पायजमा आणि नेहरू जॅकेट घातले होते. त्यांनी सोनेरी फेमचा चष्मा घातला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक तेज आणि शांतता होती. ते आता एक असहाय्य म्हातारा माणूस नव्हता, तर शहरातील एका प्रमुख अन्न साखळीचा मालक होता. समीरचा घसा कोरडा पडला. बाबा बाबा, दीनानाथजीने आपला चष्मा नीट केला आणि समीरकडे अशा प्रकारे पाहिले जणू तो एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहत आहे. श्री समीर वर्मा, कृपया बसा. मी ऐकले की तुम्ही करारासाठी आला आहात. समीरला रडू कोसळली. तो धावत गेला आणि दीनानाथजींच्या पाया पडला. बाबा, मला माफ करा. मी उद्ध्वस्त झालो आहे बाबा. निशा मला सोडून गेली. मी सगळं गमावलं आहे. तुम्ही बरोबर होता. मी नालायक आहे. कृपया घरी परत या. आरवला तुमची आठवण येते. समीरला आशा होती की त्याचे वडील वितळतील. ते त्याला मिठी मारतील.
पण दीनानाथजींनी त्यांची खुर्ची थोडी मागे खेचली. उठ समीर. समीर अश्रू पुसत दीनानाथजींच्या डेस्कवरचा चेकबुक उचलला. दीनानाथजी म्हणाले, समीर, क्षमा चुकांसाठी असते, गुन्ह्यासाठी नाही. त्या रात्री तू वडिलांचा अपमान केला नाहीस, तर अन्नदात्याचा अपमान केलास. तू मला तुझ्या डेस्कवरून फेकून दिले नाहीस, तर तुझ्या आयुष्यातील आशीर्वाद घराबाहेर फेकून दिला. दीनानाथने चेकवर सही केली आणि तो समीरला दिला. मी तुला पैसे देऊ शकतो, कारण दुर्दैवाने मी अजूनही तुझा बाप आहे. हे घे, तुझे कर्ज फेडेल. समीरने चेक घेतला, हात जोडून म्हणाला, बाबा, मला पैसे नकोत, मला तुम्ही हवे आहात. चला घरी जाऊया. दीनानाथजीने खुर्ची वळवली आणि खिडकीकडे तोंड केले. नाही समीर, ते घर आता माझे नाही. आणि ऐक, आज मी ज्या खुर्चीवर बसलो आहे ती मी माझ्या कष्टाने, माझ्या कौशल्याने आणि माझ्या स्वाभिमानाने मिळवली आहे. आणि ज्या जेवणाच्या टेबलावरून तू मला हकललेस ते मी तुला भिक्षा म्हणून दिले होते. लक्षात ठेवा समीर, घराचा पाया तोडल्यानंतर छप्पर कधीही हवेत राहू शकत नाही. तू पाया गमावला आहेस. तू आता जाऊ शकतोस. समीर बाहेर पडला. डोळ्यात अश्रू आले. हातात चेक धरून मी माझी नजर अस्पष्ट केली आणि बाहेर आलो. श्रीमंत बापाचा मुलगा असूनही आज तो अनाथ असल्यासारखे वाटत होता. आणि त्याच्या केबिनमध्ये दीनानाथजीने त्यांच्या डायरीचे आणखी एक पान उलटले, जिथे लिहिले होते, स्वाभिमानापेक्षा मोठा खजिना नाही. आई वडील, हे तुमच्या घराचे फर्निचर नाहीत, जे तुम्ही हवे तेव्हा बदलू शकता किंवा कोपऱ्यात ठेवू शकता. ते त्या घराचा पाया आहेत. जर पाया हलला तर सर्वात मोठा राजवाडा देखील उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो, तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.